ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण बघताय माझा मिड डे. छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी पुण्यामध्ये अगदी काही क्षणांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. घाडगे यांच्यासोबत त्यांचे 10 कार्यकर्ते या भेटीसाठी उपस्थित होते. लातूरमध्ये घाडगे यांना राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी बेदम मारहाण केली होती आणि या संदर्भात विजयकुमार घाडगे यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. यावेळेला विजयकुमार घाडगे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये दादांकडे नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे. असंवेदनशील कृषी मंत्र्यांना हाकलून द्या अशी मागणी विजयकुमार घाडगे यांनी अजितदादा यांच्याकडे केली आहे. आमची काय चूक होती हा आम्ही दादांना प्रश्न विचारला. दादांनी त्या प्रश्नावर उत्तर दिलं की जे झालंय ते अत्यंत चुकीचं झालंय. महाराष्ट्राच्या राजकारण समाजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. त्याच दिवशी मी ऍक्शन घेतली म्हणून त्यांनी मला सांगितलं. त्या कार्यकर्त्याला किंवा त्या पदाधिकाऱ्याला मी पक्षातून काढून टाकले. अशा पद्धतीचं दादांनी उत्तर मला त्या ठिकाणी दिलं. दादा अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे. तो कृषी मंत्री राहायच्या लायकीचा व्यक्ती नाही. त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी अजितदादांना यावेळी केली. त्यांनी आम्हाला एकच सांगितलंय, मला मंगळवारपर्यंत वेळ द्या, काही ना काही निर्णय मी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मागणीला नक्कीच मी मार्ग देईन. आम्ही मंगळवारपर्यंत थांबू. जर मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला तर छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार